नमस्कार मित्रांनो, राज्यातील बौद्ध संस्थांना सुमारे 10 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. पाहूया संपूर्ण माहिती. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. अनुदानासाठी पात्रता. संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी. संस्थेच्या एकूण सदस्य विश्वस्तांपैकी 51% सदस्य किंवा विश्वस्त हे बौद्ध समाजाचे असावेत. या योजनेअंतर्गत संस्थांना फक्त 5 वेळा अनुदान देय राहील. संस्थांनी आपला प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडून तपासून सादर करावेत. आवश्यक कागदपत्रे: पूर्ण भरलेला अर्ज म्हणजे प्रपत्र 1, स्वसाक्षांकित प्रमाणपत्र, संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची सत्यप्रत, संस्थापन समैलेखे ट्रस्ट डीडची सत्यप्रत, संस्थेच्या सदस्यांची यादी सत्यप्रत, मागील 3 वर्षाचे लेखापरीक्षण अहवाल, संस्थेच्या मालकीची PR कार्ड 7/12 किंवा गाव नमुना नंबरचा उतारा सत्यप्रत, संस्थेच्या विश्वस्त सदस्यांची नावे दर्शविणारा धर्मादाय आयुक्तांनी प्रदान केलेली अनुसूची सत्यप्रत, करावयाच्या कामाचे अंदाजपत्रक किंवा वस्तू खरेदीचे दरपत्रक इत्यादींची प्रती, संस्थेच्या इमारतीची दुरुस्ती करावयाच्या भागांचे फोटो. या अगोदर अनुदान घेतले असल्यास ते ज्या कामासाठी घेतले त्याच कामासाठी वापरले असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांच्याकडील उपयोगिता प्रमाणपत्र आवश्यक. योजनेची कार्यपद्धती: जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावा. जिल्हाधिकारी व समिती सदस्य छाननी करतील. छाननीतून निवड केलेल्या प्रस्तावांची यादी जिल्हाधिकारी शासनाला सादर करतील. त्यानंतर अनुदान थेट संस्थेच्या राष्ट्रीयकृत बँकेत NEFT-द्वारे अदा करण्यात येईल. मिळालेले अनुदान योग्य ते काम झाले अथवा नाही याची जिल्हाधिकारी किंवा अल्पसंख्याक विभागाचे अधिकारी इतर प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करतील. कोणकोणत्या कामासाठी अनुदान मिळेल याची यादी: इमारतीचे किरकोळ नूतनीकरण व डागडुजी, शुद्ध पेयजलाची व्यवस्था, ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका अद्ययावत करणे, विपश्यना केंद्राचे किरकोळ नूतनीकरण व डागडुजी, संगणक कक्ष उभारणे व अद्ययावत करणे, प्रसाधनगृह, स्वच्छतागृह उभारणे व त्याची डागडुजी करणे, संस्थेसाठी आवश्यक फर्निचर, प्रशिक्षण केंद्राचे किरकोळ नूतनीकरण व डागडुजी, रिसर्च सेंटर अद्ययावत करण्याची साहित्य सामुग्री किंवा संगणक खरेदी करणे, जनरेटर व इन्व्हर्टर इत्यादी, सोलार सुविधा निर्माण करणे, सिक्युरिटी कॅमेरे बसवणे, कार्यशाळा, सभागृह खोलीचे बांधकाम, सुशोभीकरण, नूतनीकरण इत्यादी कामांसाठी आपल्याला अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया: या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन सादर करावयाचा आहे. या योजनेसाठीचा अर्ज व GR जर आपल्याला हवं असेल तर कमेंटमध्ये GR असं टाईप करा. इनबॉक्समध्ये तुम्हाला GR आणि अर्ज मिळून जाईल. प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी 5 फेब्रुवारी 2026 ते 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत. त्यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. मित्रांनो, शासकीय योजनेच्या माहितीसाठी, नोकरीच्या व रोजगाराच्या माहितीसाठी, इतर महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना व गावाच्या ग्रुपला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.